तुम्ही अनेक पुस्तकं लिहिली आहेत. कॅरेबियनवर पुस्तक आहे तुमचं, युरोपवर आहे, तुमचं स्वतःचं छोट्या-छोट्या लेखांचं पुस्तक आहे. लोकांच्या मनात ही शंका आहे, ती मी तुम्हाला विचारून टाकतो आधी आणि नंतर त्या पुस्तकात की तुम्ही खरोखरच स्वतः लिहिता का? सांगते ना. का तुम्ही लेखनिक ठेवलेले आहेत? सांगते. आत्तापर्यंत प्रवास करताना परत मला आणखी एक गरज अशी जाणवली की मराठीमध्ये एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर साधी छोटी पुस्तकं नव्हती. म्हणजे इंग्लिशमध्ये खूप पुस्तकं आहेत, पण आपली लोकं तेवढी ती पुस्तकं घेऊन वाचत नाहीत. बरं, जी प्रवास वर्णनं आहेत ना, ती प्रत्येक लेखकाने स्वतः कसा प्रवास केला त्यावर लिहिलेली आहेत. मला अशी पुस्तकं हवी होती की जी पुस्तकं जर समजा मी युरोपमध्ये जाते तर ते युरोपमध्ये गेल्यानंतर मी जर रोममध्ये कोलोसियमच्या बाहेर उभी आहे तर हे कोलोसियम का बांधलं गेलं, कशासाठी बांधलं गेलं, कुणी बांधलं गेलं, ह्याची एक छोटीशी हिस्ट्री. आज मला खूप हिस्ट्री जाणून मला इतिहास तज्ज्ञ नाही व्हायचे. मला फक्त तिथे गेल्यानंतर कळावं आणि ती गोष्ट चांगली समजून घ्यावी असं एक पुस्तक हवं होतं. आणि ते पुस्तक मी लिहायचा संकल्प मांडला, पण माझ्या सगळ्या कामांमध्ये ते लिहिणं मला शक्य नव्हतं. त्यावेळी आमचा एक सतत नेहमी आमच्या हाकेला धावून येणारा एक मकरंद म्हणून मुलगा आहे, मकरंद जोशी म्हणून, त्याने आम्हाला सांगितलं की मी ही लिहू शकतो. म्हणजे ती पुस्तकं मी स्वतः लिहिलेली नाही आहेत, पण संपूर्ण संकल्पना आणि ती कशी लिहायची याबद्दल खूप उपयोगी पुस्तक आहेत. म्हणजे युरोप असो, कॅरेबियन असो, आफ्रिका असो, सगळ्याबद्दल माहिती त्याच्यामध्ये एका जनरल सर्वसामान्य टुरिस्टला किंवा तुम्हा आम्हाला सुद्धा जेवढं हवंय तेवढंच त्या पुस्तकात आहे. दुसरी पुस्तकं जी माझी आहेत ती मात्र मी स्वतःच लिहिलेली आहेत. आठवणींची जी आहेत. हां, जी आठवणींची आहेत, जे माझे रोजचे अनुभव आहेत, जे दर रविवारी जे वृत्तपत्रांमध्ये येतं ते जे आहे ते मी स्वतः लिहिते. कारण आम्ही माणसांना भेटतो, वेगवेगळ्या देशांना आम्ही भेटी देतो, वेगवेगळ्या जागा बघतो, वेगवेगळे रूढी कल्चर हे बघायला मिळतं. आणि ते बघितल्यानंतर त्याच्यातनं कुठेतरी एक विचार असतो, कुठेतरी एक मला मिळालेलं नॉलेज दुसऱ्यांकडे शेअर करण्याची एक भावना असते आणि त्याच्यामुळे ते लिहिताना मला खूप आनंद मिळतो. बरं, एक लेख लिहायला सकाळी 5 वाजता उठून 8 वाजेपर्यंत तो लेख तयार असतो, एवढाच वेळ त्याला लागतो. आणि त्याच्यामुळे असं मला जाणवतं की वेळ नाही हे खरं चुकीचं आहे. आपल्याकडे वेळ असतो, त्याची थोडीशी मॅनेजमेंट करावी लागते. मला इथे तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही एवढा जगप्रवास केलेला आहे, म्हणजे आता तुमच्या लिखाणावरून असं दिसतंय की सगळीकडे जवळजवळ तुम्ही जाऊन आलेला आहे. वीणा वळ ठेवा बाजूला, तुम्ही एक टूर ऑपरेटर आहात, यशस्वी आहात, हे ठेवा बाजूला. एवढा जगप्रवास केल्यावर तुम्हाला स्वतःला आवडलेली अशी कोणती जागा आहे की ही बघितलीच पाहिजे माणसाने आयुष्यामध्ये? तशा जागा खूप आहेत जगाच्या पाठीवर. मला मनालीमध्ये मी खूप राहिल्यामुळे असं वाटलं की मनाली खूप सुंदर आहे. पण परवा ना मी कोल्हापूरला गेले होते आणि कोल्हापूरलाही मला असं वाटलं की अरे, असं कधी घडेल का की कोल्हापूर पाहिलं नाही तर मी काय खूप मिस केलं असं प्रत्येकाला वाटेल का? कारण त्याचं कारण असं झालं, मी सांगते तुम्हाला, की आज बघितलं तर टुरिझमच्या दृष्टीने आम्ही सगळ्या देशांमध्ये फिरतोय. अनेक ठिकाणी असं वाटतं की अरे, हे आपल्याकडे पण आहे. खूप ठिकाणी असं वाटतं, म्हणजे मनालीचे डोंगर आणि स्वित्झर्लंडच्या डोंगरांमध्ये काही फरक नाही आहे. रादर आपल्याकडे हिमालयासारखं तो देखणा पर्वत आहे आणि पण आपण त्यांनी केलं तसं सोनं केलेलं नाही आहे. म्हणजे स्वित्झर्लंडने त्यांच्या त्या छोट्याशा देशाने जे काही इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण केलं त्या आल्प्सच्या भोवती आणि देशाचं भलं करून घेतलं, ते आपल्याला जमलं नाही. आता कोल्हापूरला गेल्यानंतर मला हाच प्रश्न विचारला गेला की तुम्ही सगळ्या जगात फिरता, पण तुम्ही महाराष्ट्र कधी प्रमोट करणार? तर म्हटलं महाराष्ट्र आम्ही प्रमोट करतोय आणि वीणावळच्याद्वारे आम्ही महाराष्ट्रात पाऊल टाकतोय आणि म्हटलं कोल्हापूरपासूनच सुरुवात करूया. मग त्यांनी सांगितलं की इथे टुरिस्ट कसे येणार? म्हटलं टुरिस्ट असेच येत नाहीत. म्हणजे टुरिस्टना जोपर्यंत वाटत नाही की आपल्याला या ठिकाणी भेट देणं हे महत्त्वाचं आहे, तो पण टुरिस्ट येणार नाही. म्हणजे कोल्हापुरी चपला म्हणा, कोल्हापुरी साज म्हणा, कोल्हापूरचं धारोष्ण दूध म्हणा, कोल्हापूरची कुस्ती म्हणा, या गोष्टी इतक्या सगळ्या चांगल्या तऱ्हेने आहे. तिथे हिस्टॉरिकल हे पण आहे. म्हणजे कोल्हापूरमधनं ॲक्च्युली बॉलिवूडचा जन्म झाला असं म्हटलं तरी हरकत नाही, अशा तऱ्हेने ते तिथे समृद्ध होतं. म्हणजे एखाद्या स्थळाला पर्यटनाच्या दृष्टीने समृद्ध करेल एवढं पोटेन्शियल आहे. मग म्हटलं विदेशी पर्यटकांचं सोडा, आपण एक करू शकतो का की मुंबईतल्या प्रत्येक माणसाला असं वाटलं पाहिजे की मी कोल्हापूरला भेट दिली नाही तर मी आयुष्यात काहीतरी खूप मोठी गोष्ट मिस केलेली आहे. मुंबईचं मार्केट जर आपण कोल्हापूरमध्ये आणायचं ठरवलं
तर तुम्हाला बाहेरच्या पर्यटकांकडे बघायची सुद्धा यायला नाही, कारण आज आपल्याच गोष्टींना ग्लॅमर आणण्याची गरज आहे. आपला दृष्टिकोन या सगळ्या पर्यटनाच्या व्यवसायामुळे आणि पर्यटनात असल्यामुळे विशाल झालाय असं वाटतं का? 30 वर्षांपूर्वीची मी, 20 वर्षांपूर्वीची मी, 10 वर्षांपूर्वीची मी, आजची मी, याच्यातही हा जो बदल आहे, हा उत्क्रांतीसारखा बदल घडत गेलेला आहे. आणि त्याच्यामुळे मला आयुष्य हे काहीही झालं तरी सुसह्य झालंय, आनंदी झालंय. त्याचं कारणच मला पर्यटन दिसतंय. तुमच्या एका पुस्तकात मी असं वाचलं की आपण जे पर्यटन करतो ते एक लक्झरी म्हणून, मौज मजा म्हणून करतो, ते गरज म्हणून करत नाही. किंवा तुम्ही दुसऱ्या एका ठिकाणी लिहिलेलं आहे की आल्स पर्वतामध्ये गेलं तरीसुद्धा आमच्या पर्यटकांना गुलाबजामुन लागतात. तुम्हाला असं वाटतं पर्यटकांची सुद्धा दृष्टी बदलायला पाहिजे? म्हणजे मला असं वाटतं की पर्यटन हे एक दृष्टिकोन आहे. मी तर लोकांना म्हणेन की तुम्ही कॅमेरे बाजूला ठेवा, तुम्ही उघड्या डोळ्यांनी ते बघा, त्याचा आस्वाद घ्या, तुमच्या फॅमिलीला तो आस्वाद घ्यायला सांगा. अशा तऱ्हेने, कारण बऱ्याच जण मी बघितलं आहे व्हिडिओ कॅमेरा किंवा त्या कॅमेऱ्याच्या गडबडीत ते त्या ॲक्च्युली त्या डेस्टिनेशनची मजा घेणंच आपण विसरून म्हणजे जातो. कॅमेऱ्यात टिपलं जातं पण मनात टिपलं जात नाही. सो हा मनाने आनंद घ्या, डोळ्यांनी आनंद घ्या, कानाने तो आवाज ऐका. सो आम्ही जेव्हा सांगतो की तिथे गेल्यानंतर तुम्ही चतुर्थी विसरून जा, तुम्ही हा उपास विसरून जा, हे करा ते करा. आता मी असं सांगते, पण मी माझे उपास तापास काही असले तर मी ते पाळते, कारण तो माझा व्यवसाय आहे, माझं जीवनच प्रवास हा आहे. त्याच्यामुळे माझा रोजचा दिवस तसा असतो. पण पर्यटकांनी अगदी लाईट मनाने, असं हलक्या मनाने त्या पर्यटनाचा आनंद घ्यायचा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि जसं मन हलकं आहे तसंच आपल्याबरोबर ओझं पण घ्यायचं नाही जास्त. आपल्या पूर्वीच्या लोकांनी असं लिहून ठेवलेलं आहे की पर्यटन केल्यामुळे माणसाला पांडित्य मिळतं, म्हणजे माणसाचे जे विचार आहेत ते अधिक परिपूर्ण होतात, अधिक समृद्ध होतात. मला तुम्हाला या मुलाखतीच्या शेवटी असं विचारायचं आहे, एक तर तुम्ही जे पर्यटक नेता त्यांच्या बाबतीत असं काही दिसतं का, आणि तुम्हाला स्वतःच्या आयुष्यामध्ये की आपला दृष्टिकोन या सगळ्या पर्यटनाच्या व्यवसायामुळे आणि पर्यटनात असल्यामुळे विशाल झालाय असं वाटतं का? काय आहे, जोपर्यंत मोठं काही बघत नाही तोपर्यंत लहान गोष्टींकडे दुर्लक्ष करता येत नाही. आपण कुठेही गेलो की आपली जी दृष्टी विस्फारते, म्हणतो की डोळे फाडून आपण बघत बसतो, असं काही काही सौंदर्य असतं. हे सगळं ॲक्च्युली आपलं खरोखर आपल्याला समृद्ध करतात. मी पाहिलेलं आहे माझ्यामधला बदल, पूर्वीची मी, म्हणजे 30 वर्षांपूर्वीची मी, 20 वर्षांपूर्वीची मी, 10 वर्षांपूर्वीची मी, आजची मी, याच्यातही हा जो बदल आहे, हा उत्क्रांतीसारखा बदल घडत गेलेला आहे. आणि त्याच्यामुळे मला आयुष्य हे काहीही झालं तरी सुसह्य झालंय, आनंदी झालंय. त्याचं कारणच मला पर्यटन दिसतंय. म्हणजे कमर्शियली बोलत नाही मी, कारण पर्यटन जास्तीत जास्त माणसांनी करावं ही माझी कमर्शियल इच्छा आहे. पण तुम्ही म्हणाला तसं की केल्याने देशाटन मनुजा चातुर्य तसे पार, पंडित मैत्री सभेत संचार, हे जे आहे हे खरोखर तसं आहे. आणि मग आयुष्य एक संगीत बनून जातं. मला शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, आणि मला हे आपल्या प्रेक्षकांना आवर्जून सांगायचं आहे की वीणा पाटील या काही केवळ एक उद्योजक नाही आहेत, आणि यशस्वी उद्योजक आहेत सगळे लोक म्हणतात, त्या एक प्रेरणासुद्धा आहेत. प्रेरणा अशासाठी की तुमचा प्रवास सुरू झाला वसईतून. वसई त्यावेळेला एक गाव होतं. मराठी शाळेतून प्रवास सुरू झाला, आणि एका गावातून मराठी शाळेतून शिकलेली मुलगी आज एवढ्या मोठ्या स्थानापर्यंत पोचली आहे. हे गावागावातली जी मुलं हा कार्यक्रम बघतायत त्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. त्या मुलांना, त्या मुलींना तुम्ही काय सांगा? खचून न जाता आपण एक वेगळं स्वप्न आणखी बघायचं, आणि वेगळं स्वप्न बघून अतिशय धडाडीने त्याच्या पाठी लागायचं. आणि म्हणजे स्वप्न बघितल्यानंतर असं वाटतं की हे कसं शक्य आहे, हे शक्य नाही असंच पहिल्यांदा वाटतं. पण ज्यावेळी आपण विचारतो की व्हाय नॉट, इम्पॉसिबल नाही म्हणता येणार पण अवघड आहे, हे सगळ्याची जाणीव आपल्याला त्यावेळी असते. पण तरीही हे शक्य करण्याची एक ताकद आपल्यात आहे. आपलं स्वप्न ही टीमचं स्वप्न बनून जातं, आणि सगळे जेव्हा त्या स्वप्नाकडे एका दिशेने जायला लागतात त्यावेळी ते स्वप्न राहत नाही, ते ध्येय बनून जातं. प्रत्येक तरुण असं स्वप्न बघू शकतो, आणि ते बघितल्यावर जर खरंच मनापासून त्यासाठी श्रम घेतले, मनापासून ते करायची तयारी ठेवली, तर आपण ते करून दाखवू शकतो. आम्ही आत्ता दाखवलंय. आपण सगळे मिळून जर असं काही घडवू शकलो तर आपल्या समाजाचा, आपल्या मराठी माणसांचा उदय होईलच, आणि निश्चितपणे आपल्या महाराष्ट्राचा सुद्धा. वीणाताई धन्यवाद. तुमच्यासारखी आशावादी जी माणसं असतात तीच समाजाला नवीन प्रेरणा देत असतात. तुमचं हे नवं स्वप्न जे आहे, नवं जग आहे,
निश्चितपणे यशस्वी होईल याविषयी माझ्या मनात काही शंका राहिलेली नाहीये. धन्यवाद.